जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। नवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार मादा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 6 सप्टेंबर। आज अनंत चतुर्दशी म्हणजे गणपतीला विसर्जन देण्याचा आज दिवस आहे। 10 दिवस गणपतीचा उत्सव घराघरात साजरा झाला, समाजामध्ये सर्वत्र संस्थेमध्ये साजरा झाला आणि आज 10 दिवस नंतर आपण गणपतीला निरोप देणार आहोत। अनंत चतुर्दशीचा हा शुभ दिवस आहे आणि गणपतीच्या जी आपण 10 दिवस पूजा केली, सगुणाची पूजा केली, त्या सगुण रूपाला आपण आता निर्गुण रूपात त्यांना विलीन करतो आहेत, म्हणजेच अनंतात विलीन करतो आहे। म्हणून अनंत चतुर्दशी हा आजचा दिवस आहे। जीवनातसुद्धा व्यक्तिपूजेपासून तत्त्वपूजेचं जास्त महत्त्व आहे, कारण शेवटी तत्त्वच व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असतं। गणपतीचे विसर्जन केल्यानंतर त्या तत्त्वपूजेसाठी आपण तयार राहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे श्री गणेश करावा, म्हणजे आपलं जीवन मंगलमय होईल। मित्रांनो, कृतज्ञता किंवा आभार मानणे हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, आपली परंपरा आहे। कोणी आपल्यावर उपकार केला, काही आपलं कार्य केलं, संकटात आपल्याला मदत केली तर आपण त्याचे उपकार मानतो, आभार मानतो, कमीत कमी धन्यवाद, थँक्यू तरी असं म्हणतो। अशा प्रकारे हे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या व्यवहारामध्ये हे नित्य प्रकारचं आहे। भगवंताने सुद्धा आपल्याला खूप काही दिलं आहे। त्याने आपल्याला हे नरदेह दिला आहे, हे आपलं शरीर दिलेलं आहे। नरदेहामुळेच बुद्धी आहे, विवेक आहे। बाकी प्राण्यांमध्ये बुद्धी नाही, विवेक नाही, फक्त नरदेहामध्येच विवेक आणि बुद्धी आहे। म्हणून देवाचे आपल्याला उपकार मानले पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण देवाचे उपकार मानू। अशा प्रकारे सूर्य जे आहे, सूर्यदेवसुद्धा आपल्याला सर्व काही देतो, आपल्याला अंधारातून मुक्त करतो। सूर्य नियमितप्रमाणे उगवतो, त्यावेळेस अंधार असतो आणि सूर्य उगवताच प्रकाश येतो। प्रकाश आल्यावर आपण आपला कार्यात लागतो। म्हणजे अंधारामध्ये माणूस जो असतो तो पाप जास्त करतो, उजेडामध्ये पाप करायला घाबरतो, अंधारात त्याचे दुष्कर्म पापकर्म जास्त होत असतात। तर तसाच सूर्योदय होतो, प्रकाश होतो, मनुष्य जो असतो सावधान होतो, उठतो आणि आपल्याला आपल्या कार्यात लागतो। म्हणजे कर्मयोगाचा जो निरोप असतो त्याची प्रेरणा आपल्याला सूर्यापासून मिळतो। आणि म्हणून सूर्याला मित्रायन महा म्हटलं आहे। तो मानवाचा एक मित्र मानला जातो, मनुष्याचा मित्र आहे सूर्य। मित्रप्रमाणे आपल्या मित्राला मदत करतो, त्याचप्रमाणे सूर्यसुद्धा सर्वांना मदत करत असतो। सूर्य हा भगवंताचा डोळा मानला जातो। भगवंत या सूर्याच्या डोळ्यामुळे आपले सगळे व्यवहार पाहत असतात, आपण काय करतो हे सर्व भगवंताला दिसत असतं। म्हणून हा सूर्याचा डोळा आहे। आणि असं म्हणतात, जुन्या काळी आमची जी मंडळी होती, पूर्व मंडळी होती, जुन्या काळची मंडळी, ते जे काही कार्य करत असेल हे सूर्याला साक्षी धरून करत असे, सूर्याला साक्षी मानून आपले सर्व काम करीत असे। असं सूर्याचं महत्त्व आहे। प्रातःकाळी सूर्य उगवतो, त्याची उदयाची वेळ निश्चित असते, त्यावेळेस तो येतो आणि माणूस जागा होतो। माणूस काय, सर्व प्राणी जे असतात, पशु पक्षी वगैरे सगळं पहाट झाल्याबरोबर जागे होतात आणि आपल्या कार्यास प्रवृत्त होतात।
त्यावेळेस वेगळीच एक ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो आणि आपला आळस जो असतो तो आळस आपण झटकून टाकतो आणि त्याच्यापासून आळसपासून प्रमादापासून जे पाप असतात ते आपण दूर करतो आणि सूर्यदेव आपल्याला कर्मयोगाकडे प्रवृत्त करतात. असा हा आपला विशेष मित्र सूर्यदेव. या सूर्याला भगवान सूर्यनारायणसुद्धा म्हणतात. आपलं शरीराचं तापमान 98.4 डिग्री असतं. हे सूर्यामुळेच असतं. सूर्य जर जवळ अधिक आला तर आपण जिवंत राहू शकणार नाही किंवा सूर्य जर लांब गेला तरी पण आपलं शरीर जिवंत राहणार नाही. म्हणून सूर्याचे उपकार आहे की बरोबर त्याच परिस्थितीमध्ये त्याच अंतरावर सूर्य आहे आणि आपण जगू शकतो, आपलं जीवन आहे. सूर्याने पृथ्वीला खूप काही दिलं आहे आणि पृथ्वीपासून सूर्याने पाणी घेतलं आहे. समुद्राचं जे पाणी असतं ते वाफ बनवून वरती जातं. हे पाणी घेतल्यावर पावसाळ्यामध्ये हेच पाणी स्वच्छ होऊन गोड होऊन आपल्याला परत मिळतं. अशा प्रकारे सूर्य फक्त घेतोच नाही देतोच नाही, सर्व देणं घेणं दोनों असतो. तो घेतो आणि देतोही, देतो आणि घेतोही. ज्या प्रकारे भगवान कृष्णाने सुदामाचे वाळके पोहे घेतले पण त्या पोह्याच्या बदल्यामध्ये त्यांनी सुदामाला सोन्याची सुदाम नगरी बनवून दिली. अशा प्रकारे आपण पाहतो सूर्य 24 तास फिरत असतो. त्याचा एक रथ आहे, त्या रथावर बसून सूर्यदेव फिरतात. पण तो रथ कसा आहे? आधारहीन रथ आहे. म्हणजे त्या रथाला एकच चाक आहे, 7 घोडे आहे रथाला आणि त्या घोड्यांची जी लगाम आहे ती सर्पाची लगाम आहे. अशा प्रकारचे हा जो त्यांचा रथ आहे आणि त्यांचा जो सारथी आहे अरुण, तो पायाविना आहे. म्हणजे सगळं साधन जे आहेत मर्यादेमध्ये म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सूर्य भगवान जे आहे त्या नित्य फिरत असतात. तर रथ कसाही असला तरी नियमित वेळेवर येतात आणि नियमित वेळेवर अस्त होतात जातात. हे म्हणजे याच्यावरनं आपल्याला हेच समजतं की कोणत्याही कार्याची सिद्धी असते, जे यश असतं ते साधनांवर नसतं, साधन मर्यादित असतात, हे आपल्या सत्वावर असतात. म्हणून सूर्याच्या रथाप्रमाणे हे असा प्रकारे सूर्य नियमित उगवतो, त्याची वेळ उगवण्याची नियमित आहे आणि अस्ताची वेळ त्याच्यामुळे जी कालगणना होते ती सूर्याच्या उदयाने आणि अस्ताने होते. अशा प्रकारे कालगणनाचं पण महत्त्व आहे आणि जो नियमित असतो ना त्याला वेळेचा कधीच अभाव होत नाही. हे सूर्याच्या आपल्या नियमितप्रमाणे आपल्याला कळतं. सूर्याची नम्रता पहा किती आहे. सूर्य आपल्याला सर्व काही देतो पण त्याला त्याची काही अपेक्षा नाही आहे की तुम्ही मला हे करा, माझं स्वागत करा. रोज सकाळी उगवतो सूर्य, आपल्या दारापाशी येतो, आपल्या खिडकीपाशी असतो आणि दारातून खिडकीतून आपल्या किरणांनी तो प्रकाश आपल्या घरात टाकतो, आपल्या घरात येतो आणि आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते. पण त्याचा काही घोंगाट नाही. सूर्यदेव काही म्हणत नाही, काही नाही, त्यांना काही अपेक्षा नाही की आता मी आलो आहे तर माझं स्वागत करा. अशा प्रकारे त्यांचे जे असतो सगळं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे सूर्यदेव आपल्या कार्याचे यश जे आहे ते स्वतः आपल्यावर घेत नाही. त्यांचा जो सारथी आहे अरुण, त्या अरुणाला देतं यश. की म्हणूनच सूर्योदय नंतर अधिक अरुणोदय म्हणतात. अरुणोदय झाला त्याच्यानंतर सूर्योदय होतो. अशा प्रकारे सूर्यदेवाने आपल्या सारथीला महत्त्व दिलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी आपलं मत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मारुतीचा जेव्हा जन्म झाल्याबरोबर त्यावेळेस पहाट होती, सकाळ झाली, सूर्य उगवला होता आणि सूर्याचा जेव्हा उगवतो सूर्य तेव्हा लाल असा गोळा दिसतो. त्या लाल गोळ्याला मारुतीने पाहिल्याबरोबर त्यांना वाटलं की हे काय ते लाल फळ आहे, म्हणून त्यांनी आकाशावर एक झेप घेतली आणि सूर्यात एक ते लाल फळ घेण्याकरता ते तिथे पोहोचले. पण आपल्या ज्या कथेप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंद्राद्वारे भगवान इंद्राने त्यांच्यावर वज्राघात केला आणि त्यांची हनुवटी
त्याच्यावर इजा झाली तेव्हापासून मारुती जे आहे ते हनुमान म्हणून जाणू लागले त्यांचं सर्व झालं. अशा प्रकारे आणि मारुतीने भगवान सूर्यदेवाशी अध्ययन केलं. जेव्हा ते मोठे झाले, बाल झाले आणि त्यांना शिक्षा ग्रहण करायची होती, लोक त्यावेळेस आपल्या गुरुकुलामध्ये जायचे. मारुती सूर्याकडे गेले आणि त्यांनी म्हटलं सूर्यदेवाला, देवा मला आपल्याशी विद्या ग्रहण करायचं आहे, मला तुम्ही विद्या द्या. तर सूर्यदेव म्हणाले, अरे मी तर एका जागी स्थिर नसतो, मी चालत असतो आणि तुला विद्या कशी देणार. सूर्यदेव म्हणाले, मी पण तुमच्याबरोबर चालत राहील, तुम्ही मला विद्या द्या, मी ग्रहण करेन. तर सूर्यदेव म्हणाले, अरे माझी गती जी आहे खूप तेज आहे, तू माझ्याबरोबर नाही चालू शकणार. पण हनुमंताचा हट्ट पहा. ते म्हणाले, नाही मी तुमच्याबरोबरच चालेन, मी तुमच्या रथासमोर राहीन आणि तुम्ही मला विद्या द्या, मी तुमचं सगळं ग्रहण करेन, अभ्यास करेन, अध्ययन करेन. अशा प्रकारे जेव्हा मारुतीची निष्ठा आणि त्यांची भक्ती पाहिली सूर्यदेवाने, तर सूर्यदेव म्हणाला ठीक आहे. आणि सूर्यदेवाने आपली सगळी विद्या जी असते ती मारुतीला दिली. फक्त विद्यासुद्धा नाही दिली, सूर्यदेवाची जी शक्ती आहे तीसुद्धा मारुतीला मिळालेली आहे. अशा प्रकारे मारुतीचे आणि सूर्यदेवाचे संबंध आहे. सूर्य नमस्काराचे महत्त्व आहे. सूर्याची उपासना ही फार आवश्यक आहे. प्रत्येक आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो तेव्हा प्रत्येक आपले जे शरीरातले अंग आहे त्या प्रत्येक अंगाला व्यायाम होतो. 12 नाम उच्चारावे आणि 12 नमस्कार घालावे कमीत कमी. हे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप उपयोगी राहणार आहे. आपल्याला माहीत आहे की श्रीरामाचा जन्म सूर्यवंशात झाला होता आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या वंशामध्ये सूर्याची उपासना परंपरेपासून चालू आहे. आणि त्यामुळे समर्थ रामदासांना आणि त्यांच्या वंशातले सर्व लोकांना सूर्यदेवाची साक्षात्कार झाला आहे. सूर्यदेवांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. समर्थ रामदास जेव्हा टाकळीमध्ये 12 वर्ष तपस्या करत होते तेव्हा ते अरुणोदय जेव्हा उठायचे आणि रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. त्यांच्याही म्हणजे तपस्या होती आणि त्याच्यामध्ये त्यांना श्रीरामाचा आशीर्वाद मिळाला, श्रीरामाकडून अनुग्रह मिळाला. आपल्याला सशक्त होण्यासाठी, शक्ती आपल्याला प्राप्त करण्यासाठी, ऊर्जा प्राप्त करण्यासाठी सूर्यनमस्कार हा एकच मार्ग आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या सर्व अंगाला जे असतं व्यायाम होतो आणि आपली बुद्धी जी आहे ती ताजी राहते, तलक राहते. सूर्याकडे नुसतं पाहूनसुद्धा आपण ऊर्जा प्राप्त करू शकतो. सूर्य आपल्याला एवढे काही देतो, त्याची परतफेड म्हणून कमीत कमी सूर्याची उपासना अशा प्रकारे करावी, पूजा करावी. आणि सूर्यनारायणाची पूजा केल्याने आपण कर्मयोगाकडे जातो. अशा प्रकारे आज आपण मित्राय नमः, आपला मित्र जो आहे सूर्यदेव, त्यांच्याबद्दल थोडंसं चिंतन केलं. आपल्यास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. जय श्रीराम. सूर्यदेव भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.